आजचं खरं प्रमुख आकर्षण आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात। तर यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले मिरजगाव येथून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब झांझड साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। सन्माननीय व्यासपीठ श्रीयुत या संस्थेचे सचिव डॉक्टर सप्तर्षी सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गायकवाड सर, संस्थेचे विश्वस्त युवक क्रांती दलाचे अध्यक्ष, सर्व प्राचार्य मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर स्टाफ, सप्तर्षी मॅडम, तसेच सोने चांदी रुपये याहूनही बहुमूल्य असा आपण ज्यांना दर्जा देतो असे आपले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची एक आठवण म्हणून आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र किरण जगताप यांनी एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर आपणा सर्वांना माहिती आहे, आपण इतिहासामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचे इतिहासामध्ये आपण वाचन केलेले आहे आणि अशा व्यक्तीबरोबर ज्यांनी काम केले, त्यांना गुरुस्थानी आदर्शस्थानी म्हणून ज्यांनी काम केले असे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचा आठवण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। मगाशी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष यांनी सांगितलं की आज या कार्यक्रमाला मुद्दाम पोलीस अधिकारी म्हणून पोलिसाबद्दल विद्यार्थ्यांना एक आकर्षण असतं, एक प्रकारचा पोलिसांचा रुबाब असतो, म्हणून पोलिसांना या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवलं जातं। मित्रांनो, आपल्याला पण वाटतं सर्वांना की आपण सिंगम हो, पोलीस ऑफिसर हो, सिंगम हो, पिक्चर पाहिलेला असतो, परंतु त्या सिंगम होण्यामागची जे प्रयत्न असतात, जी मेहनत असते, याच्याकडे पण आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण सिंगम जे असतात त्यांचं वय किती, आपलं वय किती, मग आपल्याला जर सिंगम व्हायचं असेल तर आपल्याला मेहनत करायला पाहिजे की नाही? असं डायरेक्ट सिंगम होतो किंवा डायरेक्ट पोलीस अधिकारी होतात, त्यासाठी काय लागतं? ध्येय लागतं की आपल्याला एक पोलीस अधिकारी व्हायचंय। त्या ध्येयाला साकार करण्यासाठी आपल्याला मेहनत लागती, चिकाटी लागती। तर मग आपण सर्वजण मेहनत करणार ना? मेहनत करणार म्हणजे काय करणार? अभ्यास करणार आणि आपले जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार। सरांनी सांगितलं की पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलवलं जातं, पण सर आता शिक्षण संस्था आहे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि वक्तृत्व स्पर्धेचे विद्यार्थी यांच्या समोर आमच्यासारखे काय बोलणार आता? इथे एवढे बोलण्यामध्ये सगळे तज्ञ व्यक्ती आहे, बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे, आम्ही काय बोलणार? आम्हाला कसं असतं, ज्या कार्यक्रमाला जाईल त्या कार्यक्रमाला आम्हाला बळीचा बकरा बनवला जातो आणि उठा आणि बोला। मगाशी मॅडमनी सांगितलं, मॅडम आल्यानंतर विद्यार्थी आले होते, त्यांनी सांगितलं पोलीस आले, विद्यार्थी घाबरले, कशासाठी आले? तर मग मॅडमनी त्यांना सांगितलं की मार्गदर्शन करायला आले, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आले। तर मित्रांनो, आज या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आदरस्थानी असलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या पाठीमागे आपल्या आईवडिलांची खूप मेहनत असते, कष्ट असते, त्या कष्टाची जाणीव ठेवा
आणि आपल्याला शाळेमध्ये अभ्यासासाठी पाठवले. आपण अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा आणि आमच्यासाठी पोलीस अधिकारी व्हा किंवा दुसरं इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, तहसीलदार व्हा. कारण काय असतं, आपण जे सोशल मीडियामध्ये जे गुरफटत चाललंय ना, त्याच्यामुळे आपल्या अभ्यासाकडचं दुर्लक्ष कमी होत चाललंय. आणि तुम्हाला जर या आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियाचा त्याग केला पाहिजे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. नाहीतर आता बरेच जणांच्या मनात असणार आहे की आता कधी शाळा सुटते, घरी जाते, कधी इंस्टाला रील बघत बसते. असं हे बोट असं करायचं नसतं, बरोबर नाही? तर इंस्टाग्राम रील पासून दूर राहा आणि आपलं स्वतःचं करिअर बनवा. ते इंस्टाग्राम रील सोशल मीडियामुळे ना आपला मेंदू खराब होत चाललाय, आपली स्मरणशक्ती कमी होत चालली, आपल्या डोळ्याला बायोमिया सारखा आजार व्हायला लागलाय. त्याच्यामुळं वेळीच सावध व्हा आणि सोशल मीडियापासून लांब होऊन आपल्या आईवडिलांच्या ज्या मेहनतीला काहीतरी यश मिळेल असं करा. सर्वांनी अभ्यास करा आणि उत्तुंग भरारी घ्या. आज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेनिमित्त ज्या विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिक प्रथम क्रमांक मिळवला, पारितोषिक मिळवले, या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे सहकारी मित्र, आम्हाला माहीत नव्हतं सर तुम्ही माझा प्राध्यापक आहे म्हणून. आम्हाला वाटलं होतं आमचे पत्रकार मित्र आहेत, परंतु दुसरे पण त्यांचे प्राध्यापक असल्याची आज आम्हाला माहिती मिळाली. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सप्तर्षी मॅडमने मगाशी सांगितलं की 1984 मध्ये हा जो 27 एकरचा जो एरिया होता हा पूर्ण दगडाने व्यापलेला होता. इथं निर्जन होतं सर्व आणि या निर्जन जागेमध्ये डॉक्टर सप्तर्षींनी कसं नंदनवन फुलवलं याबाबत सप्तर्षी मॅडमनी माहिती दिली. खरोखरच तुमच्या भवितव्यासाठी डॉक्टर सप्तर्षी सरांनी जे कार्य केले हे खूप मोलाचं आहे. याला कधीही विसरता कामा नये. आपण ज्या समाज सुधारकांच्या, ज्या थोर लोकांच्या जयंत्या साजऱ्या करतो त्याच्या मागचं ध्येय एकच असतं की आपण त्यांना कायम स्मरणात राहावं आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यासारखं आपण भविष्यामध्ये फुलला फुलाची पाकळी म्हणून काहीतरी कार्य करावं, हा त्यामागचा उद्देश असतो. आज या ठिकाणी सर्व आयोजक, सर्व प्राध्यापक, विश्वस्त, तसेच युवक क्रांतीचे अध्यक्ष आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केले ते आमचे पत्रकार सहकारी मित्र किरण जगताप यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर पुढचं मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो कर्जत पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक साहेब मान्य गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्यांनी बोलायचं नाही अजिबात पाठीमागच्या. आमचे मित्र प्राध्यापक किरण जगताप संपादित कर्जत लाईव्ह न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल आयोजित माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तश्री यांच्या 25वी जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण हजर आहोत. या कार्यक्रमासाठी मला आणि आमचे सहकारी यांना या ठिकाणी आयोजकांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. मित्रांनो, जी शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्यामुळेच आपण नेहमी आपली प्रगती करत असतो किंवा एखादा अधिकारी किंवा अन्य पदावर आपण जात असतो. त्यामुळे आपल्या जीवनाला कलाटणी देणारे एखादी चांगली संस्था आणि एखादे चांगले शिक्षकच असतात. त्यामुळं नेहमी ज्या आपण शाळेमध्ये शिकलो किंवा ज्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं त्या शिक्षकांचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे.
कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे बरेच मुलं हे बोर झालेले आहेत, पाठीमागे गप्पा मारत आहेत. एक 5 मिनिटात मी माझं जे सांगणं आहे ते संपवणार आहे. हल्लीच्या युगामध्ये इंटरनेट हा प्रत्येकाचा एक जीवनाचा भाग झालेला आहे. आपण बघतो जे लहान लहान मुलं 2-3 वर्षाचे जे मुलं असतात ते देखील रडायला लागले तर त्यांची जी आई किंवा जे त्यांचे पप्पा किंवा वडील हे त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि ते 2-3 वर्षाचे मुलं जे बोलूही शकत नाही असे मुलं देखील रील बघताना मी बघितलेलं आहे. त्यामुळं इंटरनेटचा किती प्रकारे वापर करावा हे आपण ठरवलेलं पाहिजे. इंटरनेटचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. आपण अभ्यासासाठी केला पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकण्यासारख्या आहे त्यासाठी आपण इंटरनेटचा वापर केला पाहिजे. परंतु दुर्दैव असं की आपण जे इंस्टा फेसबुक जो वापरतो आहे तो फक्त आपण टाइमपाससाठी किंवा हसी मजाकसाठी आपण वापरत आहोत. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण अतिशय चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचा वापर केलेला पाहिजे. तुम्ही प्रत्येक मोबाईलवरती जे सर्च करत आहेत त्याकरता सायबर पोलिटिशियन जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि इतर जे अधिकारी अंमलदार तुम्ही काय सर्च करता काय बघता यावर सगळ्यांचं नियंत्रण असतं. त्यामुळे तुम्ही आपण असं समजू नका की आपण इंटरनेटवर काही बी सर्च करू काही पण बघू. त्याकरता स्पेशल आमची ब्रँच आहे. त्यामुळे आपण इंटरनेटचा वापर करताना चांगल्या गोष्टीसाठी करावा. मुलींना माझं सांगणं आहे की आपण जे आपले फोटो एक प्रामाणिकपणे अपलोड करतो परंतु त्या फोटोचं नंतर अतिशय वाईट प्रकारे वापर करून सोशल मीडियावर त्या फोटो व्हायरल करतात. त्यामुळे आपण इंटरनेटवर कुठले फोटो टाकावेत हे आपण ठरवावे. आता आपण थोडंसं पोक्सो कायद्याकडे जाऊ. पोक्सो कायदा 2012 मुलगा किंवा मुलगी जे 18 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांच्याकरता केंद्र शासनाने हा अतिशय कठोर कायदा बनवलेला आहे. यामध्ये जो कोणी मुलगा किंवा मुलीला जे 18 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना कोणी म्हणजे लैंगिक असेल किंवा इतर जे प्रकारचे जो त्यांच्यासोबत जो कोणी क्राईम करेल त्यांना अतिशय कठोर शिक्षा आहे. आधी मृत्यूदंड, आजीवन कारावास तसेच मोठ्यातली मोठी शिक्षा आहे. मुलांचं शासनाने अतिशय या कायद्याद्वारे संरक्षण केलेलं आहे. माझी सर्व सरांना विनंती आहे की आपण शालेय शिक्षण देत असतानाच आपण ज्या या मुलांना थोड्याफार जो पोक्सो कायदा आहे त्यामध्ये ज्या मुलांचे अधिकार काय आहेत याबद्दल आपण थोडीफार माहिती दिली पाहिजे किंवा जे वकील असतील जे तज्ज्ञ असतील त्या क्षेत्रातील त्या लोकांना आयोजित करून या लहान मुलांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. आपण या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला तसेच माझे सहकारी यांना बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी कर्जत लाईव्हचा कार्यक्रम होत आहे. जगताप सरांनी तो आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन दोन्ही पोलीस अधिकारी या तालुक्यातले या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपल्या घरी आलेले आहेत. तेव्हा त्यांना घरी आलेल्या लोकांना फार त्रास द्यायचा नसतो, पण तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्यांच्याशी गप्पा मारू शकता. मित्र हो, पोलीस खातं हे एकमेव खातं असं आहे की इट इज पॉलिटिकली सेन्सिटिव्ह. म्हणजे आमदार असो, सरपंचापासून आमदार, खासदार, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्या फोनला तो बिचारा पोलीस अधिकारी जबाबदार असतो.
तेव्हा मला तर पुढे मागं असं वाटतंय की आपण ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं एक आंदोलन केलं पाहिजे. आम्हाला संविधानाप्रमाणे वागू द्या, कुणीही आम्हाला फोन करता कामा नये, गुन्हेगारी आम्ही 2 महिन्यात बंद करू शकतो. एवढं सक्षम असतात त्यांचं ट्रेनिंग असतं. आता साहेब बोलताना त्यांना आमच्यासारख्या प्राध्यापकांसारखं असं किंवा लेखकासारखं पत्रकारासारखं असं किंवा आपला कदम बोलतो तसा नाट्यमय वगैरे बोलता येत नाही त्यांना, परंतु कामात इतके चाणाक्ष असतात की मला अनुभव आहे. ते बरोबर असं आल्यानंतर एकदा असं पोलीस अधिकारी आमचा मित्र होता आणि त्यांनी खंड दिशेने थोबाडीत मारली एका माणसाला. सगळे कपडे घातलेले होते. मिळाले असं का म्हणतो तू येणार का काय का पोलीस झाला खाकी ड्रेस असते की बुद्धी पण खाकी होती का कळलं तू बघच तुला नंतर सांगतो. बरोबर त्या याला मारला, तो कबूल झाला आणि त्याच्या खिशातनं बरंच सोनं नाणं त्यांनी काढलं. तर म्हणजे त्याला चेहऱ्यावर लक्षात येतं. आम्ही जर याला काय तर मुंबईच्या एटी स्टेशनवर गेलो तर किती गर्दी असते. तुम्ही जाऊन आला असाल, बहुतेक जण जाऊन आलेले आहेत. प्रचंड गर्दी असते आणि त्या गर्दीत म्हणलं कसं काय तो तिकीट चेकर इकडे तुम्ही थांबा आणि त्यांच्याकडे तिकीट नसतं. आणि म्हणलं मला कधीच नाही, त्या टीसीला पण विचारलं मला कधीच नाही तुम्ही थांबायला, तुमच्या खिशात तिकीट आहे म्हणे. मला माहिती नाही कसं काय हे चेहरेपट्टी कशी ओळखत असतील, हावभाव कशी ओळखत असतील, हे फार मोठी कला आहे. आणि या दृष्टीने त्यांना खरोखर मानाचा मुजरा आपल्या शाळेनी, कॉलेजनी आणि या संस्थेतर्फे आम्ही करत आहोत. आता डॉक्टर गेल्यानंतर त्यांचं आगमन झालं, पण डॉक्टर असते तर त्यांनी सुद्धा त्यांचं इतकंच कौतुक केलं. युवक क्रांती दलाची आमची चळवळ जी आहे ती चळवळीचा पायाच मुळात प्रेमाचा आहे. म्हणजे आम्ही एकदम पोलिसांनी सांगितलं की इथं जमू नका, नाही तुमचं ऐकणार नाही, मग तुम्हाला आम्हाला अटक करायची का करा, मग आम्ही खाली बसणार. याला आम्ही पॅसिव्ह रेजिस्टन्स म्हणतो, गांधीजींनी सांगितलेला. मग आम्ही खाली बसणार आणि तुम्ही अटक करता ह्या ऍक्शनला आमचं सहकार्य नाही. म्हणजे बघा तुम्ही 2 जण चालतील का, तुम्हाला 101 लोक बोलवायला लागतील. या सगळ्या लोकांना उचलून जिन्याने खाली नेऊन तुमच्या पिंजऱ्यात टाकावं लागेल. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये लोक शिक्षण होत असतात असं गांधीजी म्हणायचे, आमचे बंधू पण म्हणायचे. तर आम्ही त्या चळवळी केल्या, ह्या काही कुठली आमदारकी खासदारकी पाहिजे म्हणून नाही, तर लोक शिक्षण व्हावं म्हणून. कारण असं आहे की भारत देश स्वतंत्र झाला तरी गंमत अशी झाली की गावगाडा तसाच राहिलाय ना, तो स्वतंत्र झाला नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो तिकडं पंतप्रधान बदलला, नेहरू झाले, युनियन जॅक गेला, तिरंगा आला, पण आमच्या काळामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये मोगलांचाच काळ चालू आहे ना. मोगल गेले, पेशवाई आली की आमचा पाटील पेशवाईचा हस्तक होतो. पेशवाई गेली, ब्रिटिशांचं राज्य आलं, आमचा पाटील ब्रिटिशांचा हस्तक बनला. नंतर ब्रिटिश गेले, नेहरू आले आणि मग आमचा पाटील काँग्रेसचा झाला. म्हणजे तुम्ही बघा अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळे काँग्रेसच आणि सगळे भामटे बिमटे सगळे जे कोणी जात पाळणारे हे सगळे. याला आम्ही असं म्हणतो शास्त्र म्हणून समाज पुढे जाण्याच्या दृष्टीने याला म्हणतात क्रांतीच्या पोटात असलेली प्रतिक्रांती. आता ती जास्त उफाळून आलेली. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक भरती व्हायची नाही, पोलिसांची भरती करायची नाही, होमगार्डची मदत घ्यायची, पॅरामिलिटरी फोर्सेस वाढवायचे, म्हणजे पेन्शनेबल जॉब कमी करायचे. कदाचित काही दिवसांनी गायकवाड साहेब तुमची सुद्धा नोकरी धोक्यात येईल, असं होईल की आउटसोर्स करतोय आम्ही पोलीस खातं आणि ती कंपनी अदानीची कंपनी असेल. तेव्हा पोलीस खात्याने सुद्धा खूप खूप अगदी जागरूक राहिलं पाहिजे. आमच्यासारखे एखादे लढवय्ये म्हणजे आम्ही हातात शस्त्र घेऊन नाही, जर तुमच्याकडे आलो, तुमच्या तुरुंगात आलो तर निदान चांगली बाब
आणि आमच्या युक्रांच्या लोकांचा हा अनुभव आहे की आम्ही इमर्जन्सीमध्ये मला इथल्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. एकच रोडे म्हणून ग्रस्त होते सर्कल इन्स्पेक्टर, ते फक्त आई बहिणीवर ते शिवाय द्यायचे 10 रुपये द्यावं, पण दाम उतरल्यानंतर लय प्रेमाने बोलायचे, सर कसं काय चाललंय बरं का. असा तो होता. रात्री 12 वाजता आम्ही ढेकून मारत होतो आणि बॅटऱ्या होत्या. आता ढेकून ह्या पोरांना माहीत नसतील, तर ते बॅटऱ्या घेतल्या तर थोडं बॅटरी कोणी दिली यांना, तर ते पोलीस लगेच म्हणला असे सावधान होऊन मी नाही, त्यांना कोणीतरी गावातल्या लोकांनी दिली वगैरे. आणि माझ्याबरोबर कोण होते, शिवाजीराजे भोसले, संभाजीचे वडील, असे सगळे लोक आम्ही तिथं 4-5 दिवस इमर्जन्सीमध्ये खितपत पडलेलो होतो. आणि त्यावेळेस सुद्धा पोलिसांचं सहकार्य अतिशय चांगलं होतं. म्हणजे एक लक्षात घ्या की माणसामधलं अंतर कमी करणं हा खरा धर्म, हे डॉक्टरांनी आपल्याला शिकवलं. तसं पोलीस किंवा निदर्शक, चळवळ्या आणि पोलीस यांच्यामधलं अंतर सुद्धा कमी करणं आपल्याला जमलं पाहिजे. पोलीस शत्रू नाही, पोलीस सुद्धा मित्र आहे. त्याच्यातला माणूस, त्याच्यातली सहृदयता ही कशी तुम्हाला जागरूक करता येईल याचा विचार केला पाहिजे. आता सांगायला खूप गोष्टी आहेत. नंतर त्यांच्याशी आपली दोस्ती झालेलीच आहे, आपण गप्पा मारूच नंतर, आणि तुमच्याशी तर रोजच गप्पा मारतो. तर मित्रांनो, आपण इथं थांबूयात. पुन्हा हे दोघं जण या ठिकाणी आले, याचा आम्हाला खूप खूप आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत हे स्पष्ट करून मी माझं भाषण संपवतो. जय. यानंतर या कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे जाऊयात. मी या कार्यक्रमाचं आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी आपल्या कर्जत तालुका प्रेस क्लबचे कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण आलेल्या सर्वांचा आभार मानावा. कर्जतला आयोजित केलेल्या माजी आमदार डॉक्टर कुमार सत्तरशेच्या 85व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण या अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सत्तरशे, तसेच प्रमुख पाहुणे माननीय पोलीस निरीक्षक कर्जतचे हनुमंत गायकवाड साहेब, विजय जमजाड साहेब, अप्पा अनरसे साहेब, गोरक्षनाथ बापकर सर व सर्व मान्यवरांचे जाहीर आभार. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.